राम. काय चाललंय बरं आहे का? आणि हे चांगलं वापस आहे की एकदम कसं काय म्हणजे वरच्या वाटणी चांगला आहे का? अजून काय तुम्हाला काय सांगते मग याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. काय सांगत आता शेतकरी नमस्कार मंडळी, मी सुभाष भटोळे, प्रभू स्वामी TV यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण दुसऱ्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर आजच्याला आम्ही आमच्या शेतामध्ये आलेलो इथं इथालची सुद्धा आता चांगल्या प्रकारची कपाशी आहे. 6 फूट उंच झालेली आहे ती. 6.5 फूट 5 फूट अशा पद्धतीची आहे. तर ही चांगली आहे. हिला पण आता नुकसान झालेलं आहे हिचं खूप. पाते बिते गळून गेलेले इथं. दोड्या 10-20 दोड्या आहेत. आणि या ठिकाणी आज पावसाने सुद्धा उघड दिलेली आहे. व पावसाने उघड दिल्यामुळे आम्ही काय केलं, आता पाळी घालायचं चालू आहे. मस्तपैकी वापसा झाला आहे आणि वापसा झाल्यामुळं चांगल्या पद्धतीची पाळी या ठिकाणी पडते. आता ही 4थ्या नंबरची पाळी आहे. मोठ्या प्रमाणामध्ये उंची वाढलेली पाळी घातल्यामुळे स्वच्छ आहे. पण मध्यंतरीचा जो पाऊस आहे त्या पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. होऊ झालं तर त्या नुकसानीला आपण काय देवाने मारलं आणि पावसाने झोडपलं आणि राजानं छेळलं तर तक्रार काय कोणाकडे करता येत नाही. त्या पद्धतीनं आता हे आपण नशिबाने आम्ही आता याची तक्रारसुद्धा केलेली आहे, कंप्लेंट केलेली आहे इन्शुरन्स कंपनीकडे. विमा क्लेम वगैरे काय जे पास व्हायचं तो होईल. पण या ठिकाणी आता आम्ही असं ठरवलं आहे की बुवा सगळे लोक त्याच्यावरती शिंपणी चालू आहे लोकांची. तर आम्ही सुद्धा ठरवले की एखादी आता शिंपणी करून घेऊ. तर पहिल्यांदा एकच शिंपणी झालेली आहे. याच्यानंतर म्हणून आता जाऊ द्या कशावर शिंपणी करायची. पण लोक सांगतात की बाबा जर शिंपणी केली तर अजून याचा फरक होऊ शकतोय. तर खरंच आहे मित्रांनो, या ठिकाणी जे करपलेले पानं आहेत हे पानं आता गळून जाणार आहेत. या पानाची झड होणार आहे. पण हे जेवढे उंची वाढली झाडाची तेवढ्या प्रमाणामध्ये आता नवीन पालवी येणार आहे. नवीन पालवी येण्यासाठी आम्ही काय केलं, आजच्या पाळी घातलेली आहे. पाळी घालायचं सुरू केली आहे. तर पाळीसुद्धा आता चांगल्या पद्धतीची बसते. तुम्ही पाहून घ्या. आपल्या गावचेच आपले पाहुणे कचरू पाटील भटोळे हे या ठिकाणी पाळी घालते. तर चांगल्या पद्धतीची पाळी चाललेली त्यांनी. आम्ही इथं नव्हतो तरी पण त्यांनी आता मस्तपैकी पाळी घातलेली आहे. त्याच्यामुळं काय अडचण नाही. तर सरकीसुद्धा चांगली आहे, जोमात आहे आणि भारी आहे. तर मित्रांनो, आता इथालची प्लॉट तुम्ही पाहिला आहे, समजा इथालची सरकी पाहिली. आता आपण वरच्या वाटणीकडे त्या ठिकाणी जाऊ आणि मग पाहू तिथलं काय काय नाही ते. चला. अशी मस्तपैकी पाळी पडलेली आहे. मस्तपैकी पाळी पडलेली आहे आणि वापसा पण चांगल्या पद्धतीने झालेला आहे. आता ही पाळी जर असेल, ही बिगर पाळी घातली राणी आणि हे पाळी घातली राणी. याचा एक फायदा असा होईल की बुवा गवत होणार नाही व पुढं कापूस असण्यासाठी सोपा जाईल. कापसाला केर कचरा वगैरे लागत नाही. तर चांगला आहे. चला. ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चांगला वापसा झाला पाहिजे. वापसा झाल्यामुळं आवतं पण चांगलं लागते. आपल्या पाहुण्याचंच आवतं इथं. तर तुम्ही त्यांच्याशी आपण बोलूया, संवाद साधूया. काय म्हणतील काय नाही, कसं काय आवती कसं काय चालू त्यांच्याशी गप्पा मारू थोडा. हो, राम राम. काय चाललंय बरं आहे का? आणि हे चांगला वापसा आहे की एकदम कसं काय म्हणजे वरच्या वाटणी चांगला आहे का? अजून काय तुम्हाला काय सांगते मला याच्याबद्दल काहीतरी सांगा ना. काय सांगत आता शेतकरी असं आहे का? बरं चलू द्या मग. पण हे परत हवे ना. ठीक आहे चालेल. चलून द्या हळूहळू. मंडळी, आता आपण हे जे सगळा आतापर्यंत व्हिडिओ पाहिला आहे तर तुम्हाला कसा वाटला कसा नाही, चांगला असला तर आम्हाला प्रभू स्वामी TV वरती कमेंट करा आणि आता तेवढ्या लाईक करण्याचा प्रयत्न करा आणि सबस्क्राईब करा. प्रभू स्वामी TV वरती पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी हा व्हिडिओ थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.